नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। MMRDA KSC नवनगर तिसरी मुंबई विरोधी समिती रायगड। तिसऱ्या मुंबई विरोधात शेतकऱ्यांनी 25,000 हरकती घेऊनही त्यावर सुनावणी न घेताच हुकुमशाही पद्धतीने 22.5%चा शासन निर्णय प्रसिद्ध करणाऱ्या सरकारला उरण, पनवेल, पेन तालुक्यात पाय ठेवू देणार नाही। संतोष ठाकूर, कार्याध्यक्ष। सरकारने मार्च 2024 मध्ये अधिसूचना काढून रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेन तालुक्यात तिसरी मुंबईच्या रूपाने नवीन शहर वसवण्याची घोषणा केली। या अधिसूचनेस येथील शेतकऱ्यांनी सुमारे 25,000 हरकती दाखल करून विरोध दर्शवला आहे। मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांना निवेदने सादर करूनही प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत होते। या पार्श्वभूमीवर तिन्ही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी कोकण आयुक्तालयावर निदर्शन केले होते। शेतकऱ्यांच्या या निग्रहापुढे अखेर सरकारला बचावात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा निर्णय घ्यावा लागला। त्यानुसार 20 ऑगस्ट 2026 रोजी अतिरिक्त मुख्य सचिव आसिम कुमार गुप्ता आणि MMRDAचे अतिरिक्त आयुक्त P वेलारासू यांच्या उपस्थितीत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तिसरी मुंबई प्रकल्पाला आपला ठाम विरोध असल्याचा इशारा सरकारला दिला। तसेच हजारो हरकती दाखल करूनही सुनावणी न घेताच सरकारने 16 मार्च 2026 रोजी 22.5% योजना किंवा 2013चा भूसंपादन कायदा हे पर्याय लागू करून जमीन संपादन करण्याच्या हुकुमशाही निर्णयाचा निषेध करून सदरहू शासन निर्णय रद्द करण्याची जोरदार मागणी केली। याच सोबत अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत या विभागातील जमीन खरेदी विक्रीवर बंदी आणावी, MMRDAने कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण करू नये, पेन तालुक्यातील सिंचनाखालील 42 गावे संपादनातून वगळावीत, शेतकऱ्यांच्या बांधकामांना हरकती घेऊ नयेत असे ठामपणे सांगितले। चर्चेला उत्तर देताना अतिरिक्त मुख्य सचिव यांनी सांगितले की सरकार कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांवर जमीन संपादनाची सक्ती करणार नाही व गावठाणाबाहेरील 200 मीटरपर्यंतची घरे नियमित करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधलेली सर्व घरे सुरक्षित राहतील याची ग्वाही दिली व यापुढे शेतकऱ्यांसोबत नियमित संवाद ठेवला जाईल असे प्रतिपादन केले। या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर, 124 गाव समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, कार्याध्यक्ष एड विकास म्हात्रे, सचिव रुपेश पाटील, समन्वयक ॲडव्होकेट सत्यवान भगत, काशीनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट अविनाश ठाकूर, पंचायत समिती सदस्या कविता पाटील, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, प्रकाश पाटील, पत्रकार अजित पाटील, चंद्रशेखर ठाकूर, रत्नाकर म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, बेलापूर। राहिलेले पॉइंट आहेत ते जरा बघा, परत आपल्याकडून नोट करून घ्या की सुनावणी न घेतल्यामुळे तुम्ही 16 मार्चचा जो काही GR काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा। ओके, जमीन विक्रीस प्रतिबंध करण्यासंदर्भातला तुम्ही GR काढाय, हे आमची मागणी आहे। आमची मागणी आहे। आता हे इरिगेशनच्या अंडर जी 52 गावं आहेत ते याच्यातून वगळून टाका। ओके, घरे आमची आहे, त्याच्यामुळे आमची पहिली मागणी साहेब अशी आहे की आपण आमच्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सुनावण्या घ्याव्या। जोपर्यंत आपण आमच्या वैयक्तिक सुनावण्या घेत नाही तोपर्यंत साहेब आपण कृपया कुठल्याही प्रकारची प्रोसेस जी आहे तिसऱ्या मुंबईची ती आपण चालू करू नये अशी आमची आपल्याला विनंती आहे। सर, मी संतोष ठाकूर, कार्याध्यक्ष त्या समितीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष, एक ZP मेंबर। पहिला साहेब आमची युक्त असायला हवे होते ही मागणी आम्ही कोकण आयुक्तांकडे केली होती। MMRDAची ही आमची मागणी होती, पत्रामध्ये पहिली मागणी होती। त्यावेळेला आम्हाला उपोषण स्थगित करायला सांगितलं 1 जुलै। सर, मी अपेक्षित होतो की आयुक्त ऐसा नाही मी मोठा आहे पण आयुक्त मला रिपोर्ट करतात। इफ यू आर टेलिंग मी तो व्हॉट एव्हर आम्ही जो काही म्हणणार तो ते त्यांच्यावर बंधनकारक आहे। आणखी
आमची लिगली मनाचा एमसी विषय पण नाही. एमसी पण जो आहे जो त्याचे इंचार्ज आहे आपला मुद्दा मांडतो एमसी पण शासन म्हणून शासनचे जो पण तो ते जो आहे ना मी तो म्हणतो ना की त्या पर्सनॅलिटीवर जाऊ नये आपण इश्यू त्याने पर्सेंटचा विषय तसा आहे. आमचा जो आम्हाला ज्या वेळेला कोकण आयुक्तांनी 1 जुलैचं उपोषण मागे घ्यायला सांगितलं, त्यावेळेला उपोषण मागे घेताना पहिली कंडिशन आमची हीच होती की जर बैठक आमची त्यांच्यासोबत होत असेल तर तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही उपोषण ठीक आहे. आता झालं ते गेलं त्याच्याबद्दल. आता पहिला जो पाटील साहेबांनी मुद्दा मांडला होता की तुम्ही हरकती मागवल्या गेल्या शेतकऱ्यांकडनं, तब्बल 25,000 हरकती आम्ही दाखल केल्या. किती? 25,000 हरकती दाखल केल्या. पण त्या हरकतीवर काही जनसुनावणी घ्यायची नव्हती किंवा त्याचं उत्तर काय आम्हाला द्यायचं नव्हतं, तर मग त्या हरकती मागवण्यामागचं प्रयोजन काय तुमचा? नक्की कशासाठी हरकती मागवल्या गेल्या? आम्ही ते सादर केलं ना, प्रत्यक्ष कोकण मोहनला जाऊन तेवढ्या हरकती आम्ही सादर केल्या.